तुम्ही कधी ॲडेटिक मेमोरी किंवा फोटोग्राफिक मेमोरी याबद्दल कधी ऐकलं आहे का? फोटोग्राफिक मेमोरी एक अशा रेअर टाईपची मेमोरी असते जी ज्यांच्याकडे असते त्यांच्या फक्त एका वेळेसच कुठल्याही प्रकारची बुक वाचल्यानंतर कार्बन कॉपीवानी ते बुक त्यांच्या मेंदूमध्ये प्रिंट होऊन जाते. कोणत्याही गोष्टीला फक्त बघितल्यानंतरच त्या गोष्टीचा फोटो त्यांच्या दिमागामध्ये परमनंटली स्टोअर होऊन जातो, म्हणजेच अनब्रेकेबल मेमोरी. जसं की निकोला टेस्ला, स्वामी विवेकानंदा. हे फोटो पण किती रेअर फोटो आहे ना यार. ज्याने पण या फोटोला काढलं असेल त्याला खूप मोठा थँक्यू. खरंच खूप रेअर फोटो आहे. तर निकोला टेस्ला यांची बायोग्राफी वाचते वेळेस मला ॲडेटिक मेमोरीबद्दल कळालं. त्याच्यानंतर मी बराच वेळ इंटरनेटवर एन्शियंट युगापासून ते सायंटिफिक स्टडीपर्यंत खूप सारे आर्टिकल वाचलो, बुक वाचलो, फक्त ही माहिती करून घेण्यासाठी की खरंच ती अशी कोणती गोष्ट आहे जी एका माणसाच्या दिमागाला इंटेलिजंट, ब्रिलियंट किंवा जिनियस बनवते. तर माझा हा व्हिडिओ त्याच नॉलेजचा एक रिप्रेझेंटेशन आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही पण माहिती भेटणार आहे ते खूपच व्हॅल्युएबल राहणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. सो लेट गेट स्टार्टेड. तर सगळ्यात आधी जे पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे ते आहे ओजस अक्युम्युलेशन किंवा वेस्टर्न वर्ल्डमध्ये याला सीमन रिटेन्शन असं पण म्हटलं जातं. आधी आपल्या देशामध्ये एक प्रथा होती, गुरुकुल प्रथा. त्याच्यामध्ये मुलगा जसा पण 13 वर्षाचा होत होता त्याला शिक्षणासाठी गुरुकुलमध्ये पाठवलं जात होतं आणि जोपर्यंत तो 25 वर्षाचा होत होता तो तोपर्यंत तेथेच राहत होता. राईट. तर याच्या मागचं सायंटिफिक रिझन काय होतं काय तुम्हाला माहिती आहे? नाही तर ऐका. मुलगा जसा पण 13 वर्षाचा होतो तसं त्याचं शरीर सीमन बनवायला सुरुवात करते आणि जोपर्यंत तो 25 वर्षाचा होतो तोपर्यंत त्याच्या दिमागाचा तो हिस्सा जो त्याला इंटेलिजंट किंवा ब्रिलियंट किंवा जिनियस बनवतो ते डेव्हलप होतो. त्याच्यामुळे गुरुकुलमध्ये ब्रह्मचार्याचं पालन करणं अनिवार्यच होतं. आता मे बी तुम्हाला सेक्शुअल एनर्जी व ब्रेन डेव्हलपमेंटची लिंक समजत येत असेल. त्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगू हाऊ डज इट वर्क. याच्या आधी आपण हे समजू की या जगातले सर्वात जिनियस लोक याबद्दल काय म्हणतात. स्वामी विवेकानंद पासून सुरुवात करूया. स्वामीजी म्हणतात की आपल्या दिमागामध्ये आलेली फक्त एक सेक्सचा विचार, फक्त एक सेक्सची थॉटच ब्रेनमध्ये आल्यानंतर 8 दिवसाचा ओजेस म्हणजेच इंटेलिजन्स नष्ट होऊन जाते आणि फक्त एक बारच सेक्स यासारख्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व झाल्याच्या नंतर जवळपास 45 दिवसाचा ओजेस बनलेले नष्ट होऊन जाते. याच गोष्टीला पुढे नेत स्वामी विवेकानंद हे म्हणतात की शरीरामध्ये इदा, पिंगला आणि सुषुम्ना हे 3 इम्पॉर्टंट चॅनल्स असतात. त्यांच्या मार्फतच एनर्जी आपल्या शरीरामध्ये फ्लो करत असते. एका साधारण माणसामध्ये इदा आणि पिंगला हे 2च ऍक्टिव्हेट असतात, पण ब्रह्मचार्य आणि इंटेन्स मेडिटेशन केल्यामुळे सुषुम्ना पण ऍक्टिव्हेट होऊन जाते आणि सुषुम्ना ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ती प्रत्येक चक्राला खोलत वरच्या दिशेने वाहायला सुरुवात करते आणि 12 वर्षाच्या ब्रह्मचार्याच्या बाद शरीरामध्ये मेधा नाडी जिला नर्व ऑफ मेमोरी पण म्हणतात ते ऍक्टिव्हेट होऊन जाते आणि मेधा नाडी ऍक्टिव्हेट झाल्यानंतर त्या माणसाचा दिमाग शार्प, इंटेलिजंट होऊन जाते. आणि या जगामध्ये असली कुठल्याच प्रकारची गोष्ट नाही आहे, अशा कुठल्याच प्रकारचा गोल नाही आहे की जे ते माणूस प्राप्त नाही करू शकत. ही रिमेंबर ऑल, ही अंडरस्टँड ऑल. आणि फक्त विवेकानंदच नाही, स्टीव्ह जॉब, भारतातले गामा पहिलवान पासून ते जिनियसेस, द विंची, न्यूटन, निकोला टेस्ला तुम्ही येथे बघू शकता. आणि अजून खूप मोठे मोठे माणसं आहेत जे आपल्या सेक्शुअल एनर्जीला वेस्ट न करता जगाला बदलण्यामध्ये लावलेली आहेत. या लिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलो आहे, तुम्ही या लिस्टला नक्कीच बघा. तर आता याच्या मागचं सायंटिफिक रिझन मी तुम्हाला सांगतो की हाऊ डज इट वर्क. फूड डायजेशनच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात आधी आपल्या छोट्या अन्न नलिकेमधून बॉडी फ्लुइड बनते. बॉडी फ्लुइडच्या नंतर बनते ब्लड आणि ब्लड पासून बनते मास आणि मास पासून बनते फॅट आणि फॅट पासून येत असतात बोन्स आणि बोन्स पासून येत असतं बोन मॅरो आणि तेव्हाच त्याच्यानंतरच बोन मॅरो पासून बनते सीमन. आयुर्वेदमध्ये याला वीर्य पण म्हणतात. या प्रोसेसला पूर्ण होण्यासाठी जवळपास 64 दिवसाचा टाइम लागतो आणि 64 दिवसाच्या नंतर जर सीमन बॉडीच्या बाहेर निघत नाही तर त्याच्यानंतर 3 हप्त्यापर्यंत ते सीमन ॲपेडेमियन्स मध्ये स्टोर राहते आणि जवळपास 84 दिवसाच्या नंतर बॉडी सीमनला ब्लड मध्ये ॲब्झॉर्ब करायला सुरुवात करते आणि त्याच्यानंतरच बनते फायनेस्ट ब्रेन अँड बॉडी. हे बघा, द एन्शियंट वेदास ऑफ इंडिया speak extensively on the reaction of semen for determination, optimism, confidence, willpower, fixed intelligence, noble character, photographic memory and shining good health. अजून खूप काही दिले आहे याच्यामध्ये. Semen retention is very valuable for both spiritual and material health. Semen retained in the body goes upward to the nourish the brain, rendering the body robust and the memory and intellect incredibly sharp. चला आता जे मी तुम्हाला दुसरं पॉइंट सांगणार आहे ते आहे नेचर ऑफ माइंड. एक फेमस कोट आहे, द डिफरन्स बिटवीन अन ऑर्डिनरी पर्सन अँड ग्रेट पर्सन लाईज इन द डिग्री ऑफ कॉन्सन्ट्रेशन. सो कॉन्सन्ट्रेशनच्या आधारे 3 प्रकारचे माइंड असतात.
नंबर 1 मंकी माइंड, नंबर 2 कॉन्सन्ट्रेटेड माइंड, नंबर 3 ब्लेस माइंड. मंकी माइंड या जगामध्ये 90 ते 95% लोकांचं माइंड याच कॅटेगरीमध्ये येतं. मंकी माइंड तुम्हाला नावावरूनच कळलं असेल, जसं की एक माकड शांतपणे एका जागेवर बसू शकत नाही, तसंच हे मंकी माइंड असतं. मंकी माइंड मध्ये एक विचार झालं की दुसरं विचार कधी येथे तर कधी आकाशामध्ये, कधी ए थॉट तर कधी ते थॉट. अकॉर्डिंग टू स्टडी एका साधारण माणसाच्या दिमागामध्ये येणारे 95% थॉट तर बेकार युजलेस असतात. तर आता तुम्हीच विचार करा की एवढ्या बेकार थॉटच्या सोबत कोणी पण कसा बुद्धिमान होऊ शकतो. बट गुड न्यूज इज दॅट की मंकी माइंडला तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड माइंड मध्ये परिवर्तित करू शकता. कॉन्सन्ट्रेटेड माइंडचा नेचर असा असतो की ते एका फ्लो मध्ये काम करत असतं. जर एका कॉन्सन्ट्रेटेड माइंड वाल्या मनुष्याचा दिमाग कोणत्या तरी गोष्टीवर लागला तर मग समजा की ते लागलाच, त्याच्यानंतर त्यांच्या दिमागामध्ये कुठल्याच प्रकारचे फालतू विचार येत नाहीत. अशा प्रकारचे लोक तासनतास न थांबता काम करू शकतात. कॉन्सन्ट्रेटेड माइंड पेक्षा पॉवरफुल असतं ब्लेस माइंड. तुम्हाला याच्या नावावरूनच कळालं असेल. अशा प्रकारचा दिमाग खूपच कमी लोकांकडे असतो. अशा लोकांचं आपल्या दिमागावर पूर्णपणे नियंत्रण असतो. जास्तीत जास्त अशा प्रकारचं दिमाग झोपेच्या स्टेटमध्ये असते, म्हणजेच थॉटलेस स्टेज. जेव्हा अशा प्रकारचे लोक कुठल्याही प्रकारचं काम करतात तेव्हा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एवढं डीप असतं की त्यांच्या फक्त त्या कामाला फक्त एकदाच केल्याच्या नंतर दुसऱ्या वेळेस त्या कामाला त्यांना करायची गरजच पडत नाही. मेडिटेशन ब्रह्मचार्याचं पालन करून तुम्ही या माइंडपर्यंत पण पोहोचू शकता. तर आजच्या व्हिडिओसाठी फक्त एवढंच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.